नांदेड़ शहर के आनंद नगर पर वाक़ महालक्ष्मी हाइट्स नामी इमारत के सामने बिजली के खंभे पर आज सुबह 4 बजे के करीब स्पार्किंग हुई, जिससे निकलने वाली चिंगारियां नीचे मौजूद नादिम होटल के एलिवेशन पर जा गिरी। इसके नतीजे में होटल के सामने वाले हिस्से में आग लग गई, जो जल्द ही अंदरूनी हिस्से तक पहुंच गई। आग के बाइस फ्रिज के कंप्रेसर में ज़ोरदार धमाका हुआ, जिससे सूरत हाल मज़ीद संगीन हो गई। इसी इमारत की पिछली यानी ऊपरी मंजिल पर वैष्णो नामी लड़कियों का हॉस्टल वाक़ है। आग से उठने वाले धुएं के बाइस हॉस्टल तक पहुंचने लगी, जिससे खतरा पैदा हो गया। ताहम फायर ब्रिगेड ने फौरी कार्रवाई करते हुए तमाम लड़कियों को बहिफाजत बाहर निकाल लिया और आग पर काबू पा लिया। होटल में भड़कने वाली आग करीबी वाक़ GVC मोबाइल शॉप और ऑयल शोरूम के सामने वाले हिस्से तक फैल गई। खुशकिस्मती से फायर ब्रिगेड अमले ने कुछ ही देर में आग पर काबू पा लिया और इस हादसे में किसी का कोई जानी नुकसान नहीं हुआ है। ताहम होटल और दुकान के सामान का भारी नुकसान हुआ है। घटना घडताना मी काही नव्हतो जागेवर आणि ऍक्च्युअल काय झालं माहिती नाही, पण समोरचे जे नैवेद्यम हॉटेल आहे त्याच्या समोरचं जे कंपोजिट पॅनल होतं, ते कंपोजिट पॅनलला एमएससीबीच्या तारानं ठिणगी लागून त्या कंपोजिट पॅनलला ठिणगी लागली असं अंदाज वर्तवतोय आणि त्याच्यामुळे ते तुमचं जे बाहेरचं कंपोजिट पॅनल आहे ते जळालं, बाकी काही झालेलं नाहीये, नुकसान कुठलंही झालेलं नाहीये। वैष्णवी हॉस्टेलचं काही नुकसान झालं नाही, नैवेद्यमचं नुकसान झालेलं आहे, महावैष्णवी हॉस्टेलचं काही नुकसान झालेलं नाहीये। वर काही नाही, वर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही झाला, आमचा काही प्रॉब्लेम, फक्त वाफ आली, बाकी काही नाही। समोर इलिव्हेशनला वाफ आलेली आहे, याच्यामुळे फक्त इलिव्हेशन तेवढं काळं पडलं, बाकी काही झालेलं नाही। हॉस्टेलचा काही संबंधच नाही, तर मुलीला काही गरजच नाही, त्याचा हॉस्टेलचा काही संबंधच नाही ना। का तर हॉटेल लागलेली आहे, बिल्डिंग आहे, बिल्डिंग माझी आहे, त्या बिल्डिंगला पूर्ण एलिव्हेशनला काळं पडलेलं आहे, बाकी काही झालेलं नाही आहे, बाकी कोणालाही दुखापत झाली नाही, कोणाला काही झालेलं नाही। बाजूला एक महालक्ष्मी शोरूम आहे, समोरचा भाग सगळ्यांचा, फक्त फ्रंट भाग आज कुठेही कोणालाही काही झालेलं नाही आहे, फ्रंट एलिव्हेशन झालेलं आहे, असं फार मोठं काही झालेलं नाही आहे। खांबावून ठिणगी पडल्यामुळे झालेलं आहे। हे पिंपळा झाड आहे, पिंपळा झाडाच्या हालचालीमुळे तिथे खांब आहे आणि त्याच्यामुळे ना खांब बदलाला, त्यांनी खांब बदलावं आणि पिंपळा झाड पण त्यांनी काढून घ्यावं। आपण एमएससीबीला निवेदन वगैरे दिलं होतं माहिती नाही, आम्ही काही दिलेलं नाही, आम्ही काय केलं नाही। मी समोरच्या गल्लीमध्ये राहतो, मी माझ्या मुलाला सकाळी वॉकिंगला घेऊन जाण्यासाठी निघालो 4 वाजता, तर तेव्हा आम्हाला इथं आग लागलेली दिसली, स्पार्किंगची आग आहे असं लक्षात येतं। काय काय इथं मग पाण्याचं दुकान आहे आणि इथं हे खाली चाय आहे, चायचं दुकान आहे, पलीकडे महालक्ष्मी आणि मोबाईल शोरूम आहे, यांच्या समोरचं झालेलं दिसतंय, नंतर बाकी काही नाही। आम्ही फायर ब्रिगेडला फोन केला, गाडी आली, लगेच त्यांनी आग विझवली। नाही दुखापत वगैरे कुणालाच काही नाही झालं।